एकच कारखान्याला परवानगी दिली जाते असं आपल्याकडे कायदा आहे आणि ही एका प्रकारे एकाधिकार आहे म्हणजे मोनोपोली आहे. त्यामुळं जर एका प्रकारे त्यांना मोनोपोली दिली तर त्यांच्यावरती जबाबदारी पण टाकली आहे. तर त्या परिसरातला प्रत्येक ऊस शेवटचं राहिलेलं ऊसाचं कांड गाळपाला घेऊन जायची जबाबदारी त्यांच्यावर असते. कारखान्याला घेऊन जाणं बंधनकारक असतं. त्याने जर नाही घेतलं नाही घेऊन गेले तर तुमच्या ज्या कारखान्याच्या क्षेत्रामध्ये आहे त्या भागातला जो प्रादेशिक साखर संचालक आहे जसं पुणे, सोलापूर, औरंगाबाद, कोल्हापूर या ठिकाणी जसे त्यांचे विभागवार प्रादेशिक कार्यालय असतात त्याच्याकडे तुम्ही तक्रार द्यायची ताबडतोब लेखी तक्रार. आणि तोंडी वाहतुकीचा जर खर्च बघितला तर समजा कोल्हापूरमधले जर हुतात्मा कारखान्याचा जर आपण बघितला ते नागोडे साहेबांच्या कारखान्याचा त्याचा सगळ्यात कमी येतो 500-600च्या आत त्यांचा खर्च येतो. आणि तुम्ही जर दुसऱ्या भागात गेले समजा पुणे जिल्ह्यात कुठं बघितलं किंवा मराठवाड्यामध्ये गेले तर 1200-1300 पर्यंत जातो खर्च. म्हणजे 600 ते 700 रुपये एका ठिकाणी मी 1500 पण बघितलं आहे. म्हणजे त्याला कुठल्याही प्रकारचं काही त्याला नियंत्रणच नाही. सर, ऊस घेऊन जाणाऱ्या कारखान्यांविरोध ऊस घेऊन न जाणारे कारखाने आहेत बरेच ठिकाणी. शेतकऱ्यांची अडवणूक होते. शेतकऱ्याला जर याच्या विरोधात लढा द्यायचा असेल तर तो कशा पद्धतीने देऊ शकतो, ते अपील कसं करू शकतो? मुळामध्ये प्रत्येक परिसरामध्ये 25 किलोमीटरच्या रेडियस त्याला आपण एक 25 किलोमीटरचं परिघ म्हणतो आपण. तर त्या परिसरामध्ये एकच कारखान्याला परवानगी दिली जाते असं आपल्याकडे कायदा आहे आणि ही एका प्रकारे एकाधिकार आहे म्हणजे मोनोपोली आहे. त्यामुळं जर एका प्रकारे त्यांना मोनोपोली दिली तर त्यांच्यावरती जबाबदारी पण टाकली आहे. तर त्या परिसरातला प्रत्येक ऊस शेवटचं राहिलेलं ऊसाचं कांड गाळपाला घेऊन जायची जबाबदारी त्यांच्यावर असते. ज्यावेळेस गाळप परवाना दिला जातो त्यांच्याकडनं प्रतिज्ञापत्र भरून घेतलं जातं की आमच्या परिसरामधील आमच्या जे कार्यक्षेत्र आहे त्याला ज्युरिडिक्शन म्हणतो त्यामधील प्रत्येक ऊसाचं गाळप आम्ही करू. हे त्याचं प्रत्येक प्रतिज्ञापत्रक असतं ते त्यांच्यावरती बंधनकारक असतं. आता तुमचा जो प्रश्न आहे की ऊस घेऊन जात नाही तर अशा स्थितीमध्ये तुमच्या ऊसाची नोंद त्यांच्याकडे असते. त्यांना नोंद सुद्धा घ्यावं लागते आणि तुमचा ऊस जर तुम्ही नोंद कधी दिली आहे नोंदीमध्ये त्याच्यामध्ये लागवड कधी झाली आहे याच्या जर नोंदी असतील तर त्याप्रमाणे 14व्या 15व्या महिन्यात 13व्या महिन्यात जसं तुमचं ज्या प्रकारची तुमची ऊसाची व्हरायटी आहे आणि त्याप्रमाणे कारखान्याला घेऊन जाणं बंधनकारक असतं. त्याने जर नाही घेतलं नाही घेऊन गेले तर तुमच्या ज्या कारखान्याच्या क्षेत्रामध्ये आहे त्या भागातला जो प्रादेशिक साखर संचालक आहे जसं पुणे, सोलापूर, औरंगाबाद, कोल्हापूर या ठिकाणी जसे त्यांचे विभागवार प्रादेशिक कार्यालय असतात त्याच्याकडे तुम्ही तक्रार द्यायची ताबडतोब लेखी तक्रार त्याची पोस्ट घ्यायची आणि त्याच्याबरोबर एक सोबत एक प्रत तुम्ही जिल्हाधिकाऱ्याकडे द्यायची त्यांची एक प्रत घ्यायची. जर त्यांनी 5-7 दिवस जर कारवाई नाही केली तर ही सगळी जबाबदारी व्यवस्थेची सरकारची राहील त्या संबंधित कारखान्याची राहील. कारण ऊसाचं सर्वात महत्वाचं म्हणजे वजन घट व्हायला सुरुवात होती. त्याला जर वेळेमध्ये जर गाळपाला नाही नेला त्याच्यातलं रिकव्हरी कमी होती वजन कमी होतो आणि पर्यायाने हे याचा फटका शेतकऱ्यांना बसतो. आता आपण जर बघितलं तर राजकीय उणे काढण्यासाठी हिशोब चुकते करण्यासाठी आपल्या राजकीय विरोधकांचा तर याचा त्यासाठी वापर केला जातो. ऊसच गाळपाला घेऊन जायचं नाही म्हणजे हे सर्रास घडतं ग्रामीण भागामध्ये. आणि दुर्दैवाने कसं आहे की ही जी व्यवस्था आहे ही निर्माण केलेली यासाठीच जी मागणी आहे माननीय राजू शेट्टींची असो सर्व शेतकरी संघटनांची आहे की जी अंतराची जी अट आहे हे आता बंद करा आणि मुभा द्या ज्यांना कारखाना टाकायचा. उद्या शेतकऱ्यांना येऊन शेतकरी स्वतःचा कारखाना टाकतील. पूर्वीसारखं नाही राहिलं की एक कारखाना टाकायला 3000 टनी पाहिजे 5000 टनी पाहिजे. आता छोटे कारखाने सुद्धा टाकू शकतात लोक छोट्या एक गट तयार करून स्वतःचा जेवढा ऊस आहे तेवढा हे धरून. कारण एका प्रकारे हे शोषण आहे. आणि मग माणूस जर अडला समजा एखाद्याचा ऊस द्यायलाच नाही 14 महिन्यात झाला त्याला तुरा आला मग त्याला गेट केनला पलीकडच्या कारखान्यात ढकलायचं आणि पलीकडे खासगी कारखाना कोणाचा तो तुमचाच. म्हणजे अशा प्रकारे आपण जर बघितलं की 2 कारखान्यामधील जो ऊस पासून साखर तयार करण्याचा जो खर्च आहे त्याला आपण कन्व्हर्जन कॉस्ट म्हणतो त्यामध्ये फार मोठा विरोधाभास आहे त्यामध्ये. आणि ह्या बाबतीत दुर्दैवाने कुणीच काही बोलायला तयार नाही. जर साखर तीच ऊसही तोच तर मग 2 कारखान्यामधला जो कन्व्हर्जन कॉस्टचा जो खर्च आहे तो इतका प्रचंड का. आणि तोंडी वाहतुकीचा जर खर्च बघितला तर समजा कोल्हापूरमधले जर हुतात्मा कारखान्याचा जर आपण बघितला ते नागोडे साहेबांच्या कारखान्याचा त्याचा सगळ्यात कमी येतो 500-600च्या आत त्यांचा खर्च येतो. आणि तुम्ही जर दुसऱ्या भागात गेले समजा पुणे जिल्ह्यात कुठं बघितलं किंवा मराठवाड्यामध्ये गेले तर 1200-1300 पर्यंत जातो खर्च. म्हणजे 600 ते 700 रुपये एका ठिकाणी मी 1500 पण बघितलं आहे. म्हणजे त्याला कुठल्याही प्रकारचं काही त्याला नियंत्रणच नाही. आणि जर तुम्हाला 25 किलोमीटर मध्ये कारखान्याला जर हक्क दिला आहे तर मग याचाच अर्थ की तुमच्याकडे गाळपाला येणारा ऊस हा तुमच्या 25 किलोमीटरच्या कार्यक्षेत्रातलाच आहे. याचाच अर्थ सर्वांचा कारण डिझेलचा भाव तोच
पेट्रोलचा भाव तोच, ऊस तोडणीचा एक मजुरांचा खर्च तोच आहे. मग फरक कुठे येतो तोडणी वाहतुकीच्या खर्चासाठी एवढा मोठा आणि कन्व्हर्जन कॉस्टचा खर्च? तेव्हा मात्र ही सगळी व्यवस्था आहे, कोणी बोलत नाही. मागचे 15 वर्षापासून तोच प्रकार आहे, तेच आहे. भांडणात आंदोलन होतात पुढं काही याच्यामध्ये. तर दुर्दैव आहे सगळं. शेतकऱ्यांनी जागरूक झालं पाहिजे. तर ज्या प्रकारे आता हा विषय पण आरक्षणासाठी जर लाखो करोडो शेतकरी एकत्र येऊ शकतात, लोक येऊ शकतात एकत्र, तर मग शेतकरी एकत्र काय येऊ शकत नाही त्यांच्या हक्कासाठी? तर महत्वाचा विषय आहे हा.